त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी काही क्षणात यावेळी संबोधित करतील। यावेळी मुख्यमंत्री नेमकी काय मोठी घोषणा करणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ज्यांनी शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ माँसाहेब हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, अखिल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र आदरांजली अर्पण करतो। आज शिवजयंतीच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार, आमचे सहकारी आशिष शेलारजी, शरद सोनवणेजी, विजय घोगरेजी, अतुल बेनकेजी, रितेश देशमुखजी, सत्यशील शेलकरजी, राजेंद्र कुंजीरजी, आशाताई बुचके, श्री सुनील फुलारी, श्री जितेंद्र डुडी, श्री संदीप सिंग गिल, ज्यांना पुरस्कार मिळाला असे डॉक्टर विनोद हांडे, कैलासवासी पंकज वामन, लेफ्टनंट अजिंक्य मेहर, श्री शिवाजीराव खैरे, सब लेफ्टनंट श्रुतिका ताथवडे, प्रवीण ताथवडेर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जगभरातल्या शिवप्रेमींना या शिवजयंतीच्या निमित्ताने अशाच प्रकारे महाराजांचा आशीर्वाद आणि प्रेरणा मिळत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो। आपण सगळे जाणतो की छत्रपती शिवराय नसते तर या भारताचा इतिहास जो आज आपण पाहतोय, या भारताचा भूगोल जो आज आपण अनुभवतोय, यापैकी काहीही राहिलं नसतं। खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये या उभ्या हिंदुस्थानामध्ये अनेक राजे आणि राजवाडे मोगलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि घडवताना सांगितलं की तुम्हाला या मराठी मुलकाला, या हिंदुस्थानाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करायचं आहे आणि या ठिकाणी रयतेचं राज्य स्थापित करायचं आहे। आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या तमाम मावळ्यांना एकत्रित करून एक अशी फौज तयार केली, ज्या फौजेने या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं, हे माझं राज्य नाही आहे, हे रयतेचं राज्य आहे। तुम्ही जे लढता आहात हे मला राजा बनवण्याकरता लढत नाही, तुम्ही जे लढतात ते देव देश आणि धर्माकरता लढता आहात, तुम्ही जे लढतात ते सामान्य माणसाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करण्याकरता लढतात। आणि म्हणून एक असं राज्य महाराजांनी स्थापित केलं ज्या ठिकाणी समता होती, ज्या ठिकाणी प्रत्येकाला सन्मान होता, ज्या ठिकाणी अन्याय नव्हता, अत्याचार नव्हता, ज्या ठिकाणी महिला सुरक्षित होत्या, ज्या ठिकाणी शेतकरी समाधानी होता। एक असं राज्य की ज्याचा राज्यकारभार पाहिल्यानंतर जगभरातले लोक आश्चर्य करतात
की एक राजा इतक्या गोष्टी कसं करू शकतात, अशा प्रकारचं साम्राज्य हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला घडवून दाखवलं. शिंदे साहेबांनी सांगितलं तशा पद्धतीनं महाराजांनी या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या. इतिहासामध्ये हा पहिला राजा होता आमचा राजा. शत्रू हा समुद्राच्या मार्गाने येणार आहे आणि त्यामुळे जलदुर्ग बांधून आपल्या पश्चिमी किनाऱ्याला संरक्षित करण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं. आणि पहिल्यांदा पोर्चुगीजांचा पराभव केल्यानंतर जोपर्यंत छत्रपतींचं शासन होतं तोपर्यंत समुद्री मार्गे येण्याची हिंमत कुठल्याच देशाच्या कुठल्याच आक्रमकांनी त्या ठिकाणी केली नाही. अशा प्रकारचे द्रष्टे आपले छत्रपती शिवराय होते. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्याला उजाळा देत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांनी हे वक्तव्य केलंय. ठिकाणी संपूर्ण जगाकरता होय हे जागतिक वारसा स्थळ आहेत अशा प्रकारची मान्यता दिली. आमच्या आशिष शेलारांनी ते प्रमाणपत्र देखील या ठिकाणी घेतलं. त्यामुळे आता आपले शिवराय हे जागतिक होतेच, पण आता जगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं असंही वक्तव्य यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या कार्याला अभिवादन यावेळी केलं जातंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबोधित करतायत. राज्यासह देशभरात शिवजयंतीचा अनोखा उत्साह हा पाहायला मिळतोय. किल्ले शिवनेरीवर मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबोधित करताय. त्यामुळे आज शिवनेरीवरती मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तमाम मावळ्या महाराजांची 400वी जन्मशताब्दी, 4थी जन्मशताब्दी ज्यावेळेस आपण साजरी करू त्यावेळी निश्चितपणे अतिशय भव्य जगभर तर छत्रपती शिवरायांची 400वी जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करू. भव्य दिव्य अशी ही 400वी जन्मोत्सव साजरा केला जाईल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. त्यामुळे आज छत्रपती शिवरायांची 396वी जयंती राज्यभरात साजरी केली जाते. तर यावेळी 400वी जयंती मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य अशा पद्धतीनं साजरी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. त्यामुळे नुकतंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण झालं. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किल्ले शिवनेरीवरून राज्यातील नागरिकांना, शिवनेरीवरील या शिवभक्तांना संबोधित करतायत. आज शिवनेरीवर एक वेगळा जल्लोष पाहायला मिळतोय. शिवजन्मोत्सव सोहळा हा मोठ्या प्रमाणात असा भव्य दिव्य अशा पद्धतीनं साजरा केला जातोय. काल रात्रीपासूनच शिवप्रेमींनी शिवनेरीवर यायला सुरुवात केली होती. मोठ्या संख्येनं शिवप्रेमी शिवभक्त आज किल्ले शिवनेरीवर पोहोचलेत. खरं तर आजच्या या सोहळ्यासाठी शिवप्रेमी वर्षभर वाट बघत असतात आणि आजच्या दिवशी शिवनेरीवर येऊन या सोहळ्याला स्वतः उपस्थित राहण्यासाठी हे शिवभक्त येत असतात.